नाही इथं एखाद्या साहित्यिकाने छानशी कादंबरी चरित्र नवीन लिहावं त्या वाङ्मयामध्ये राहिलेल्या कृती काय आणि यावेळेस नवीन आवृत्ती म्हणजे काय कौटुंबिक सोहळ्याप्रसंगी सातत्यानं कधी झालं त्यावेळेला अधिक काही थोडक्यात सुधीर मुंबईकर यांचा परिचय तसं पाहता त्यांचा परिचय एखाद्या विद्यार्थ्याने काय द्यावं शांत संयमी 36 वर्षामध्ये अशा कैक विद्यार्थ्यांना कधी फटकारलं नसेल परंतु विद्येत आणि विद्यादानातून सातत्यानं ज्यांना सेवा दिली पवित्र सेवा दिली कोकण एज्युकेशन सोसायटीमध्ये दाखल झाल्यानंतर मला वाटतोय त्यांचं शिक्षण हे ज्यांना सकाळी सांगितलं की BSc म्हणूनच त्याच्यामध्ये रुजू झाले नंतर BSc BEd झाले शाळेत गणिताची सूत्र सोडविता प्रपंचातील सूत्र मात्र कधी विसरले नाहीत आणि म्हणून मुलांना त्यांच्या पत्नीला विचारू शकाल प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे स्वच्छ नीटनेटके कपडे आणि सातत्यानं चांगल्या प्रकारचे अगदी योग्य संस्कार मुलांना देणारे सुधीरजी शांताराम मुंबईकर उर्फ SS मुंबईकर यांना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्यांदा त्यांचा अभिष्ट चिंतनाचा कदाचित माझं चुकत नसेल तर 1959 हा त्यांचा जन्माचा वर्ष असावा तेव्हापासून 58 वर्ष प्रदीर्घ सेवा करतायत विविध शाळांचे शिक्षक SS मुंबईकर सरांना शुभेच्छा देऊन गेलेत जे ज्येष्ठ आहेत सेवानिवृत्त आहेत त्यांनी छान आशीर्वाद दिले असतील आपण सर्वांनी कार्यक्रमाच्या अगोदर मला वाटतंय सन्माननीय आदरणीय मुंबईकर सरांना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी शुभेच्छा देतो आवाजी उल्लेख करायचो म्हणजे मुंबईकर परिवाराचा अनेक जण इथे उपस्थित आहेत प्रकाश शेख मुंबईकर आहेत शशिकांत शेख मुंबईकर आहेत दिलीप शेख मुंबईकर होते नामदेवराव पाटील मला वाटतं आमच्या वेश्वी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असावेत अशा अनेकांची शुभ उपस्थिती आहेत जेव्हा शुभेच्छा द्याल तेव्हा निश्चितच आता तुम्हाला वाटेल प्रतीक्षा कुणाची आहे तर एक मुख्य सन्माननीय व्यक्ती येतील दुपारच्या सत्रात भाऊसाहेब म्हणजे पनवेल नगरपालिकेचे आदर्श नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम संपन्न झाला त्यांना सांगायचं तर पप्पांबद्दल बोलायला गेलो तर एक दिवस सुद्धा कमी पडेल पण आता शब्द पण असे पटून सुटत नाही काय बोलावं पण पप्पा खरं तर माझे हिरो आहेत त्यांनी मला माझ्या सर्व ह्याच्यात खूप पाठिंबा दिला तर पप्पांबद्दल बोलायचं झालं तर शिक्षक म्हणून त्यांनी साधारण 32 वर्ष त्यांचा त्या कार्यकाळ होता आणि मुख्याध्यापक म्हणून 4 वर्ष होतं पण एक शिक्षक म्हणून जेव्हा ते होते आणि त्यानंतर मुख्याध्यापक झाले जशी त्यांच्याकडे कामाची एक जबाबदारी वाढली तसं एक आम्हाला पण एक अनुभव आला त्यांच्यातला एक नवीन लीडर असा एक व्यक्तिमत्व सांगायचं तर तोही आम्हाला दिसला आणि खरोखर त्यांची जी वाटचाल आहे ते आमच्यासाठी प्रेरणादायक आहे आणि पप्पा आम्हाला तुमच्यावर खूप अभिमान आहे की तुम्ही आज जे काही केलं आणि त्याच वाटचालीने पुढे जाणार धन्यवाद जी कुठेतरी अगदी पडून राहायची इकडे तिकडे आणि एक जळून जायची ती दुसऱ्याला प्रकार द्यायची आणि त्यातून एक खरं तर छानसा संबोधन दिलं गेलं स्वतःसाठी जगला तर तो माणूस जगला नाही इतरांसाठी जगला तर तो जगला असा ज्ञानाचा प्रकाश ज्या टीचरनं सुधीर मुंबईकर यांनी दिलं
त्यांच्याकडून एक विनंती आहे, समोर बसणारे ज्येष्ठ, खरं तर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद चिमाजी आप्पा मुंबईकर यांचे चिरंजीव पंचायत समितीवरती अनेक वर्ष राहिले. कला अकादमीमधून स्वतःने रायगडच्या राजेश्वरी या नाटकात छान भूमिका साकारली होती. त्रिंबक शेठ मुंबईकर या कार्यक्रमाला मिस करतायत, कारण त्यांची शारीरिक खरं तर अगदी प्रकृती थोडीशी खराब आहे आणि त्याच्यामुळे आज ते येऊ शकले नाही. मी नामदेवराव धर्मा पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण या मंचावरती वेशवी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, अनेक वर्ष खरं तर वेशवी ग्रुप ग्रामपंचायतीला पायाभूत आणि भौतिक सुविधा दिल्या. हे व्यक्तिमत्व म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. ते सन्माननीय नामदेवराव पाटील, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद साधेपणा बघितलात का? अजूनही त्या जुन्या जाणत्या लोकांमध्ये तो साधेपणा आहे. सरपंच म्हणून राहिले पण मंचावरती येताना त्यांना शूज, त्यांची सँडल रिमूव्ह केली. हे खरं तर अगदी संस्कार आहेत आणि त्यांना खरं तर या ठिकाणी आणि तदनंतर शिवदास पालकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं मनस्वी सहर्ष. आता इथे मात्र झाले शारीरिक आणि त्याचबरोबर माफ करा कौटुंबिक शुभेच्छा. आता कौटुंबिक शुभेच्छा दिल्यानंतर इथं व्यावसायिक शुभेच्छाही देणं गरजेचं आहे. मी कोएसओ सेकंडरी स्कूल चिरनेरचे 2 टीचर आहेत, एक DS पाटील सर आणि सुरदास राव सर. मी यांना विनंती करेन की प्लीज आपण सुधीर मुंबईकर यांच्याबद्दल 2 शब्द, तुमचा सेवाकाल किती राहील आणि त्याच्यासोबत मुंबईकर सर आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांनी बोलायचं. राऊत सर पण बोलतील. सुरदास राऊत सर मुख्याध्यापक या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्यांदा कोएसओला फक्त 7 वर्ष, त्यातील एक विद्यार्थी आणि तुमच्यासोबतचे एक सहकारी. मी DS पाटील, दिलीप सदाशिव पाटील, मी सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आपलं मनोगत आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करायला. हॅलो, नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आपल्या गावचे मानसरपंच, या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव पाटील, सत्कारमूर्ती सुधीर मुंबईकर, त्यांच्या सौभाग्यवती इथे सर्व उपस्थित असणारे त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी आणि सर्व कौटुंबिक. आज सुधीर मुंबईकर हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. प्रत्येकाला जो सेवेत आहे त्याला नियत वयोमानानुसार निवृत्त व्हावंच लागतं. सुधीर मुंबईकर आणि मी किंवा आम्ही एकाच गावचे आहोत आणि त्यांचा आणि माझा अगदी लहानपणापासून संबंध आहे, अगदी घरच्यासारखे संबंध आहे. छोटा भाऊच म्हणा, कारण त्यांचं घराणं आमचं घर पूर्वी एकत्र एक अगदी एकमेकांच्या जवळ असायचं. या ठिकाणी पाहू शकाल खरं तर ज्यांना एक स्वभावाचं वर्णन केलं, शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे शिक्षक. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी विनंती करतोय मुख्याध्यापक सन्माननीय सुरदाजी राऊत सरांना की आपण शुभेच्छा देऊन आपलं मनोगत SS मुंबईकर यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, सेवानिवृत्त सुधीर शांताराम मुंबईकर, सौभाग्यवती, समोर मंचावर असलेले नातेवाईक, सगळे सोयरे, त्याचबरोबर शिक्षक आणि कुटुंबातील व्यक्ती. आम्ही दोघंही एकाच वेळेला चिरनेर हायस्कूलला होतो. संघर्षामध्ये शिक्षण घेतलं, नोकरी मिळाली, पण आमची देवाने साथ तोडायची ठरवली. ऑक्टोबर 1992 मध्ये आम्ही जेव्हा शिक्षक मतदारासाठी पुण्याला जात असताना आमचा दोघांचा ॲक्सिडेंट झाला. एवढा भयानक होता की एका बाजूला मी आणि एका बाजूला ते. तरी पण मी तेवढ्या 30 फुटावरून तसाच माझाही एक मांडी कापली गेली होती. मी कसं बसं त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांना जी अवस्था होती त्यांची की ती मान वाकडी होत आलेली,
तुम्ही सरळ केले आणि जगले, म्हणजे आम्ही जीवनाचा दोघांनी संघर्ष केला. तो सुंदर तुम्हाला म्हणू दे. आणि अशा पद्धतीने तुम्ही करत गेलात तर तुमची एक बॉडी आहे ती व्यवस्थित राहील. आणि आनंद हा सर्व रोगांवर मात करणारा एक क्षण आहे. आणि कौटुंबिक जर आनंद असेल तर उत्तम साथ शरीर देईल. पुन्हा एकदा तुम्हाला अशाच पद्धतीची साथ आरोग्याची मिळू दे आणि उत्तम तुमचं आरोग्य राहू दे. ह्या परमेश्वर मी प्रार्थना करून माझे निघून शब्द संपतो. त्यासाठी विराजमान केलंय ते निश्चितच सामाजिक कार्य करतील. त्यांच्या त्या कार्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. कोरोना काळात कोरोना योद्धा हा एक पुरस्कार खरं तर ज्यांना दिला 2025ला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमानं द्रोणागिरी भूषण हा पुरस्कार आणि योगायोगानं खरं तर त्याही कार्यक्रमाला आम्ही निवेदक म्हणून त्यांच्या त्या खरं तर गुणगौरवाचा पाढा वाचू शकलो. ते हे आमचं खरं तर अहोभाग्य आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे त्यांचे अतिशय जवळचे सहकारी जण मी शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सचिव माननीय सुनील वर्तक यांना विनंती करतोय की आपण एस मुंबईकर साहेबांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आपण आपल्या शुभेच्छा आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आमच्या गुरुस्थानी असलेले आदरणीय सुधीर मुंबईकर सर यांचा आज सेवानिवृत्ती सोहळा आणि या सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील अध्यक्ष, अतिथी आणि या सेवानिवृत्तीच्या निरूपण सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व अतिथीगण. खर तर सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील पुढचं पान. सरांनी आपले एकूण जीवन आज नियत वयोमानानुसार रिटायरमेंट त्यांचे होते, परंतु त्यातील 36 वर्ष ही समाजासाठी वाहिलेली आहेत. आणि ही समाजासाठी केवळ इतर दुसरी कुठली सेवा, परंतु त्यापेक्षा ज्ञानदानाची सेवा दिली. खर तर मी व्यासपीठावर जो बोलतोय त्या निवेदनाचे आमचे गुरुस्थानी असलेले आमचे गुरु ज्यांच्याकडून आम्ही निवेदन शिकतोय ते आजचे निवेदक नितेश पंडित सर आणि त्यांचे गुरु सुधीर मुंबईकर सर. गुरुने आम्हाला या ठिकाणी देखील सांगितलं की समाजामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर कमी झाले तरी चालतील, परंतु समाजामध्ये शिक्षक जास्त व्हायला हवे. कारण खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं कार्य जो कोणी करत असेल तर तो शिक्षक. मुंबईकर सरांनी केवळ शिक्षक म्हणून कार्य केलं हे सर्वांना सुपरिचित असेल, परंतु त्यांच्या चिरंजीवानी आता त्यांचा जीवनातील आणखी एक किस्सा उलगडला, ते म्हणजे त्यांची समाजसेवा. निवेदकाने आमच्या गुरुवरी पंडित सरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, खर तर या संस्थेचे अध्यक्ष आमचे सुदेश सर बाहेर आहेत. या संस्थेचे सचिव म्हणून कार्य करणारे प्रेम म्हात्रे आज YouTube लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण देखील करत आहेत. अनेक पदाधिकारी आहेत आणि या संस्थेच्या सामाजिक उपक्रमातील बहुतांशी जवळपास 50 ते 60हून अधिक उपक्रमाचं निवेदन करणारा मी निवेदक आहे. त्यामुळं सुधीर मुंबईकर सर असतील, मॅडम असतील, प्रतीक असेल, या परिवाराला अगदी जवळून ओळखतोय. त्या संस्थेचं पद त्यांच्याकडे सल्लागार आहे. सरांनी आणखी सांगितलं देखील असतं तेव्हा त्यांच्या निवेदनातून आम्ही शिकलोय. सल्लागार हा खूप महत्वाचा आहे. एखाद्या संस्थेचा अध्यक्षापेक्षाही सल्लागार खूप महत्वाचा आहे. आमचे सुदेश सर अध्यक्ष असतील, परंतु त्या संस्थेनं येत्या काळामध्ये कोणतं कार्य हाती घ्यावं की ज्याची समाजाला गरज आहे ते सुचवण्याचं काम सल्लागार करत असतात. असं म्हटलं जातं की सल्लागार का महत्वाचा आहे. एक उदाहरण, महाभारतामध्ये दुर्योधनाचा सल्लागार हा शकुनी होता, परंतु पांडवांचा सल्लागार हा श्रीकृष्ण होता. सल्लागार कोणता चांगला त्या आणखी विशद करायची मला वाटते गरज नाही. छत्रपती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले.
या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अगदी नवरात्रोत्सवामध्ये या तालुक्यातील अगदी 9 महिलांना रणरागिणी किंवा काय त्याला आपण शब्द उच्चारला सर की नवदुर्गा सन्मान दिला जातोय. आणि त्या सन्मानासाठी कोणत्या महिलांची निवड करायची, त्यांना काय द्यायचं, अगदी मॅडम जिथं असतात तेव्हा महिलांना साडी चोलीच्या रूपाने अगदी ओटी भरणे आणि हा साडी चोलीचा किंवा त्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च हे नेहमी सर करत असतात. कारण ही समाजसेवा आहे. एखाद्या अनेक ठिकाणी कोरोना काळामध्ये आम्ही पाहिलं, आमच्या सरांनी देखील, पंडित सरांनी देखील सांगितलं की आदिवासी शाळा आहेत, झोपडपट्टी आहे, तिथं बहुतांशी लोक अन्नधान्य किंवा आपण जे आता इर्शालवाडी वगैरे परिसर आहे तिथं बहुतांशी लोक घेऊन गेले. परंतु अशी जी काही लोकवस्ती आहे, नवघर सारख्या ठिकाणी 4-5 झोपडपट्टी आहेत, तिथं कधीही आपली सेवा पुरत नाही. किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनच्या पाठीमागं, पनवेल रेल्वे स्टेशनच्या मागे एखादी झोपडपट्टी आहे, तर सर हे काम आम्हाला सुचवण्याचं करतात की तेथील झोपडपट्टी वासियांना या अशा प्रकारच्या वस्तूची, ब्लँकेटची असेल किंवा अन्नधान्याची असेल, कपड्यांची असेल, जीवनावश्यक वस्तूंची, अशा प्रकारच्या सुखसोयींची गरज त्या समाजाला आहे. तुमची सेवा जिथं गरज आहे तिथं पोहोचणं महत्वाचं आहे. आता अनेक आदिवासी शाळा आहेत, त्या मुलांच्याकडे मला तर वाटते जर पुनाड्या आदिवासी शाळेवर गेलो ना, तिथील मुलांच्याकडे जवळपास वर्षाला 15 ते 20 दप्तर जातात आणि आपल्या गावातील शाळेतल्या मुलांच्याकडे कदाचित 2 दप्तर नसतील. अशी अवस्था आहे. म्हणून जिथं समाजाला गरज आहे तिथं सेवा पुरवावी हे सांगण्याचं काम त्या छत्रपती शिवाजी महाराज संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ते काम करण्याचं सूचित हे सर करत असतात. खूप बोलायचं आहे परंतु वक्ते आहेत, जाताना इतकंच सांगेन, एका आश्रमाच्या भिंतीवर अगदी छानसं वाक्य लिहिलं होतं. सरी आमचे निवेदन करताना नेहमी सांगतात, हा आश्रम जो आहे ना हा अगदी झाडांच्या दाट वस्तीमध्ये होता आणि त्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, सुकलेल्या पानावरून हलवारपणे चाला, कारण याच पानाने कधी काली तुम्हाला सावली दिलेली असेल. प्रतीक आणि सरांच्या सुनबाई यांना एकच सांगेन, सर निवृत्त होतात, मॅडम ही निवृत्त होतील, कदाचित सरांचं आजच्या वेळेचं पेन्शन मी म्हणेन 60-70च्या पुढे असेल, त्यांना तुमच्या पैशांची कधीही गरज लागणार नाही. परंतु त्यांना तुमच्याकडून काय हवं ते सरांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की उद्या घोडा म्हणून त्यांना पाठीवर एखाद्या नातवंडाला किंवा नातीला फिरवण्याची जी हौस आहे, म्हणजे घरातली जी मानसिक सुख आहेत ते देण्याचं कार्य तुम्ही करावं, अशा प्रकारची अपेक्षा सरांची असेल. इतकंच बोलतोय कारण बोलायचं जरी खूप झालं तरी वक्ते खूप आहेत. बोलण्याची संधी दिली मुंबईकर परिवाराचं आणि आमच्या निवेदक गुरुवर्य नितेश पंडित सरांना धन्यवाद देतोय. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून छानशी खरं तर उदाहरणं सुनीलजी वर्तक सर यांनी दिली. नाथा नाईक सर आहेत, जगदीश पाटील रायगड भूषण आहेत, जगदीश ठाकूर आमचे व्यागे आहेत, मला वाटते प्रतीकचे दुसरे पप्पाच जणू, कारण पितातुल्य सासरे, आणि तदनंतर शशिकांत मुंबईकर. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझे कुटुंबातील माझे सहकारी, मित्रमैत्रिणी आणि माझे घरातील सर्व मंडळी यांना प्रथम मी सर्वांना माझा नमस्कार. आज खरं पाहायला गेलं तर शाळेतून मी सर म्हणतो, पण घरातून माझे आवड ते आज सेवानिवृत्त होते. त्यांचा आज हा सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस. आमचं लग्न 1995 साली झालं. लग्न झालं त्या वर्षी ते चिरनेर येथे हायस्कूलवर होते आणि तिथून त्यावेळी मात्र त्यांना शाळेला ग्रँट नव्हती, लमसमवर होते. जवळजवळ आम्हाला त्यांना 2 वर्ष पगार नव्हता आणि तिथून जून मध्ये लग्न झाल्यानंतर जून मध्ये त्यांना ऑर्डर मिळाली ग्रँड टेबल शाळेची आणि तिथून मग पुन्हा जीवनाला सुरुवात झाली. ग्रँड टेबल शाळा मिळाली आणि ग्रँड टेबल शाळेत पगार चालू झाला.
अशा प्रकारे मदत झाली की तिथून आम्ही आमचा प्रवास असा सुरू झाला. त्यावेळी शाळेवर म्हणजे लमसमोरच एक टीचरची जागा निघाली. सर म्हणाले जॉईन व्हायचं का? म्हणजे इच्छा असेल तर आपण करूया. आई तर म्हणत होती काय सर्व्हिस वगैरे करू नकोस, कारण मुलांना सांभाळ, सर्व्हिसची तुला गरज नाही. पण म्हटलं नको, आपण घरात राहून तरी काय करणार, मुलांचा सांभाळ तर होणारच आहे. म्हटलं जॉईन करूया आणि तिथून जॉईन झाले. सुरुवातीला मला पगार तर नव्हताच, फक्त 500 रुपयावर काम करत होते, कारण शाळा ग्रँटेबल नव्हती. मी ज्या लागली त्यावेळी ती ग्रँटेबल नव्हती. 500 रुपयावर काम करत होती, पण एक पगार तर चालू होता. त्याच्यावर आम्ही नंतर मग शाळेला ग्रँट आली. मुलं लहान होती, त्यांना सांभाळण्याचं काम होतं. पण माझ्या घरातल्या जावा, आत्या आणि माझी आई आज ती हालत नाही. त्याच्यानंतर आमची गावण कुटुंब आहे, त्यांनी माझ्या 2 मुलांचं सांभाळ केलं आणि म्हणूनच आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो. कारण त्यांनी जर मुलांचा सांभाळ केला नसता तर मला कदाचित ती सर्व्हिस सोडावी लागली असती. अशा प्रकारे प्रवास करत करत त्यांना साथ देत देत इथपर्यंत आम्ही पोहोचलो. जवळ त्यांनी 36 वर्ष सेवा केली, पण त्या 36 वर्षामध्ये 28 वर्ष मी सोबत त्यांचं काम करत आहे. कारण 8 वर्ष त्यांची काही चिरनेर पनवेल या ठिकाणी सर्व्हिस केली. त्यानंतर आम्ही दोघेही एकाच शाळेवर 28 वर्ष काम करत आहे. सोबत जायचो, सोबत यायचो, कसलं टेन्शन नाही. त्यामुळं काही प्रवासाचाही मला त्रास वाटला नाही. पण आज मात्र तो प्रवासाचा 1 तारखेपासून मला तो जाणीव निर्माण होईल. कारण घरातून एकदा दारातून गाडीत बसली की डायरेक्ट शाळेच्या पटांगणात उतरायला जायची. पण ती आता 1 तारखेपासून माझी सोबत त्यांची कमी होणार आहे. अशा प्रकारे प्रवास करत करत आम्ही एकमेकांना साथ देत देत इथपर्यंत पोहोचलो. धन्यवाद. उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेरू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे. या शुभेच्छांसह तुम्हाला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांचा सगळ्यांनी उल्लेख शांत आणि संयमी केला, पण आजी मला सांगायची पाणी जेवढं शांत तेवढं खोल असतो. आणि याची प्रचिती प्रतीक, सुप्रिया मॅडम आणि 9 महिन्यात काय ती संविधाला असेल. आणि म्हणूनच स्वभावानं शांत आहे पण रोखठोक आहे. एखादी गोष्ट जर त्यांना आवडली तर ती तशीच झाली पाहिजे. यात चाकोरीत वागणारे SS मुंबईकर सर, इथे उपस्थित असणारे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय महेंद्र ठाकूर सर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की जर आपण SS मुंबईकर सरांबद्दल 2 शब्द व्यक्त केले तर फार बरं होईल. आणि त्याच्यानंतर जगदीश पाटील, रायगड भूषण, एक उत्तम गायक. त्याच्यानंतर रवींद्र पाटील आमचे शाखा प्रमुख तेही आहेत, शशी पाटील बागेर आहेत. सर्वांचा उल्लेख आहे, परंतु निवडक आता फक्त मनोज म्हात्रे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे सहकारी म्हणजे त्यांचा पदभार नंतर ते सांभाळणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर महेंद्र ठाकूर यांना विनंती करेन की आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. आज सुधीर मुंबईकर आमचे भाऊ यांना नियत वयोमानानुसार जे काय रिटायर झालेले आहेत त्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देताना मला निश्चितपणे आनंद होतो. आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मी त्यांना सातत्यानं मामा म्हणतो ते नामदेव पाटील, आमचे मित्र पालकर गुरुजी, सुधीर मुंबईकर आणि आमच्या भगिनी इथल्या साधना म्हात्रे आणि इकडच्या सुप्रिया मुंबईकर आणि उपस्थित सन्माननीय सर्व शिक्षक वर्ग, वेश्वी येथील सर्व त्यांचे कुटुंबीय, त्यांचे विद्यार्थी आणि सर्व बंधू आणि भगिनी. मित्रांनो, खरंच
हा आजचा कार्यक्रम असा कार्यक्रम आपण जेव्हा ज्या ज्या वेळेला कुणी कुठल्या क्षेत्रातून निवृत्त होतो किंवा त्याचं काम त्याला जर खऱ्या अर्थानं जर नवी उमेद जर द्यायची असेल तर असे कार्यक्रम होणं खरंच गरजेचं आहे. माझं त्यांच्या शाळेशी काही विशेष संबंध आला नाहीये, पण भाऊना मी नेहमी पाहतो, मला नेहमी बोलायचे की भाऊ गावात कुठल्याही विद्यार्थ्याला कसलं शाळे. धन्यवाद सर. सकाळी जैन म्हातारे संकुलातर्फे माननीय मुख्याध्यापक मुंबईकर सरांचा अतिशय रोमहर्षक आनंददायी असा सोहळा आमच्या संकुलामध्ये पार पाडण्यात आला. आता सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले आप्तेष्ट मित्रवर्ग यांच्या सानिध्यात आता हा सोहळा पार पडतोय. सर्वांनी मुंबईकर सरांच्या कामगिरीबद्दल सांगितलं, त्यांची शैक्षणिक वाटचाल याच्याबद्दलही बोलले. आम्ही आज 2013 पासून ते आतापर्यंत जवळजवळ 14 वर्ष 13 ते 14 वर्ष एकत्रित काम केलं आणि त्यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. जवळजवळ 3.5 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक पद सांभाळलं. आताच्या घडीला मुख्याध्यापक पद सांभाळणं हे खाऊन राहिलेलं नाही. दिवसाच्या प्रत्येक तासाला शासनाचा GR असतो, प्रत्येक तासाला म्हणजे 5 तास जोडले तर 5 GR दिवसाला येतात आणि त्याची माहिती. आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज या मंचावरती आणि आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहात, परंतु तत्पूर्वी विनायक मुंबईकर आपल्याला विनंती करेन की आपण S मुंबईकर यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यानंतर कलासागर श्रीकांत मुंबईकर त्र्यंबकशेठ मुंबईकरच्या कार्यक्रमाचे खरं तर अध्यक्ष म्हणून होते, खरं तर काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. मी विनंती करेन सन्माननीय विनायक मुंबईकर यांना की आपण आपल्या मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त कराव्या. आजच्या या सुधीरबाईंच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित वेशीगावचे माजी सरपंच नामदेवशेठ पाटील, शिवदादा पालकर आणि पनवेलचे माजी नगरसेवक म्हात्रे साहेब आणि माझ्या जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय. शिक्षक रिटायर होतो तो 58 वर्षी आणि कामगार क्षेत्रातला कामगार ज्यावेळी रिटायर होतो तो 60व्या वर्षी रिटायर होतो. मित्रांनो, सुधीर मुंबईकर हा आज आपल्यासमोर सत्कार मूर्ती आहे. आपण सर्वांनी मिळून त्याचा सत्कार करायचा आहे. एक अत्यंत नम्र मानाचा, मनमिलाऊ स्वभावचा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा आणि एखादा प्रश्न निर्माण झाला तर चर्चेने सोडवणारा असं हे व्यक्तिमत्व साधारणतः चिरनेर हायस्कूलवर कोयसो मध्ये सहशिक्षक रुजू झाला. तो सहशिक्षक ते मोरा हायस्कूल मुख्याध्यापक असा त्याचा 36 वर्षाचा प्रवास. खरोच 36 वर्ष नोकरी करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि अशा वेळी अशा व्यक्तिमत्वाचं आठवण येते, कवितेची आठवण येते की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते. म्हणजे हायस्कूलमध्ये हा नावाचा खरोखर त्यांनी त्याची आठवण ठेवलेलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर मुंबईकर आहे. नमस्कार. आज सुधीर मुंबईकर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यासाठी व्यासपीठावर माजी सरपंच नामदेव पाटील साहेब उपस्थित आहेत, पालकर सर उपस्थित आहेत आणि त्यांचे स्नेही, त्यांचे बंधुराज सर्वच उपस्थित आहे. मित्रांनो, आपण शिक्षक क्षेत्रातील बरेच मंडळी या ठिकाणी आहेत, कारण आपण उरणपट्टा जर बघितला तर शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून मोठ्या प्रमाणात असतात, पोलीस म्हणून मोठ्या प्रमाणात असतात. तर आता सुधीर मुंबईकर हे आमचे व्यायी आहेत, सोयरे आहेत आमचे.
मित्रांनो, शिक्षक आपण आता आम्ही पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षकाला किती त्रास भीतीचा खरं आस्वाद घेत आहे. Start. दोरी सोबत घेऊन तब्बल 36 वर्ष ज्ञानदानाचा पवित्र यज्ञ अखंडपणे तेवत ठेवणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मुंबईकर सर. आज या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे प्रथम सहर्ष स्वागत. श्री सुधीर शांताराम मुंबईकर, मुख्याध्यापक मोरा हायस्कूल, यांच्या 36 वर्षाच्या सेवेत 8 वर्ष चिरनेर हायस्कूल, 1 वर्ष VK हायस्कूल पनवेल आणि 27 वर्ष मोरा हायस्कूल हा प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास म्हणजे कष्ट, निष्ठा आणि निस्पृह सेवेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. मार्च 1968 मध्ये उरण तालुक्यातील वेशवी येथील एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील स्वर्गीय शांताराम बेमट्याजी मुंबईकर, आई स्वर्गीय धर्मुबाई मुंबईकर आणि मोठे काका स्वर्गीय नकुल बेमट्याजी मुंबईकर यांच्या संस्कारातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची भक्कम जडणघडण झाली. वडील भाऊ विलास शांताराम मुंबईकर, वडिलांसमान सासरे श्री दामोदर म्हात्रे व सासू स्वर्गीय प्रमिला म्हात्रे यांचे त्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले. त्यांचे चुलत बंधू स्वर्गीय राजाराम मुंबईकर तसेच सरांचे मामा व मावशी हे सर्व म्हणजे सुधीर सरांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा देणारे मार्गदर्शक ठरले. त्यांच्या प्रेरणेने सरांच्या कार्याला एक नवी झळाळी प्राप्त झाली. या संपूर्ण प्रवासात त्यांचे बंधू श्री अनिल शांताराम मुंबईकर, बहीण सौभाग्यवती अंजली परशुराम गरज व आई समान दोन्ही वहिनी आणि संपूर्ण मुंबईकर कुटुंबीय पालकर, घरत, भोईर, मडवी, म्हात्रे व मेवणे पाटील तसेच सगळे सोयरे व नातेवाईक यांचे सरांना मोलाचे सहकार्य लाभले. सरांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुप्रिया सुधीर मुंबईकर यांनी त्यांना गेल्या 31 वर्षांपासून निस्वार्थपणे साथ दिली. सरांनी जेव्हा स्वतःला पूर्णपणे शिक्षण सेवेसाठी झोकून दिले होते तेव्हा घरातील सर्व जबाबदाऱ्या, कुटुंब, नोकरी समर्थपणे सांभाळून सुप्रिया मॅडम सरांच्या पाठीशी खंबीर आधार म्हणून कायम उभ्या राहिल्या. त्या उत्तम गृहिणी व शिक्षिका आहेत. सुसंस्कृत आई वडिलांची परंपरा त्यांच्या मुलांनीही पुढे नेली आहे. मुलगा प्रतीक IT इंजिनियर आणि मार्केटिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण करून कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत. सुरुवातीलाच अगदी धीर यावा आणि तो सुद्धा सुधीर यावा, चांगला धीर यावा याच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. मी विनंती करेन भाग्यशा आपल्या पप्पांना खरं तर शुभेच्छा देणार आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या नातेवाईकांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे आणि तेवढ्याच भावनिकही आहे, कारण पप्पांना 36 वर्ष झाली आणि आज सेवानिवृत्तीचा हा सोहळा खूप आनंदाचा सोहळा आहे, तसाच भावनिक करणाराही आहे. पप्पांनी आम्हाला नेहमीच कष्टाने, प्रामाणिकपणे आणि शिस्तीने सर्व काही शिकवले आणि आम्हाला खूपच आज अभिमान वाटतंय त्यांचा. मी काही ओळी म्हणू इच्छिते. या सुंदर प्रसंगी त्यांच्यासाठी काही ओळी बोलतो. कष्टांची शिदोरी घेऊन चालला जो आयुष्यभर, त्याच्या वाटेवर फुलांचा वर्षाव हो सुंदर. सेवेची कहाणी आज पूर्ण झाली जरी, नव्या स्वप्नांची सुरुवात हो आता पुन्हा खरी. किस्सेही सांगू इच्छिते मी. असंही व्हायचं की आम्ही पहिले उरणला राहायचो आणि शाळेत मला जर लेट झालं तर पप्पा नेहमी मला बोलायचे, बाळा लेट झाले, आता तुला मी सोडायला येतो. नेहमी मला जर लेट झालं तर ड्रॉप करणार. अगदी कॉलेजलाही, आम्ही तेव्हा कोपरोळीला राहायला आलेलो, कॉलेज खूप दूर होता आणि खूप प्रवास करावा लागायचा. चुकून जर गाडी सुटली तर पप्पा मला कॉलेजलाही ड्रॉप करायला यायचे आणि असंही व्हायचं की जर गाडी सुटली पुढे निघून गेली का मग ते पटकन दुसरी वगैरे गाडी भेटेल कसा त्याचे नियोजन करायचं माझं.
आणि मला काहीही लागलं तरी मला कशाची कमी भासू दिली नाही. त्यांचं लाल चिखल टॅमॅटोचा असणारा तो प्रकरणी आता 10वीत लाल चिखल, शरदागमन असे अनेक खरं तर आजही स्मरणात आहेत. कारण शिक्षणाचा दर्जा त्यावेळेला खरं तर तो होता या गुरुजनांचा. आणि ते पाहू शकाल. रेडी साऊंड ऑपरेटर थांबा 2 मिनिटं थांबायचं आहे. 1 स्टार्ट. विश हॅपी बर्थडे. वाढदिवस SS मुंबईकर, शांताराम मुंबईकर आणि मला वाटतं रुक्मिणी मुंबईकर आजीचं नाव असं धर्मबाई मुंबईकर. खरं तर यांच्या पोटी 29 मार्च 1959 ला वेशवी गावात ज्यांचा जन्म झाला. 58 वर्ष पूर्ण करताय. 5 दशक आणि 8 वर्ष. 2 वर्षात षष्ठपूर्ती होईल. तदनंतर परत एकदा 20 ते 22 वर्षात सहस्र चंद्रदर्शन आणि 100व्या वर्षात खरं तर शतकोत्सवी आणि शतक महोत्सवी वर्षांचा एवढा प्रदीर्घ आयुष्य झाला. लाभावा असं श्रीचरणी आणि मारुती रायाच्या प्रार्थना केली जाते. चला प्रत्येकी जाईल. सकाळ सन्माननीय उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मी ज्यांचा उल्लेख करेन, वेशवीमधील अनेक सामाजिक शुभेच्छा दिल्यानंतर थेट वरच्या मजल्यावरती आपण जेवणासाठी जायचं आहे. सकाळी छान कोकण एज्युकेशन सोसायटी सेकंडरी स्कूल चिरडेलच्या भव्य प्रांगणात उत्तम सात्विक अशा स्नेहभोजनाचा आस्वाद शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत सर्व विद्यार्थ्यांना दिला. आणि आज संध्याकाळी चला थांबायचं आहे. टेबल बाजूला घेतील आणि शुभेच्छांचा अनुक्रमे द्या. आमच्या फोटोग्राफर श्रीकांत मुंबईकर दिसतील. कलासागर जल्लोष शशिकांत मुंबईकर आहेत. खरं तर नावासेवा या तुझी कुणीतरी सोय होईल. आणि म्हणूनच नातं हे त्याच पद्धतीने जे पेरलं ते उगवलं जातं. तांदळाच्या शेतीमध्ये तांदूळच येते ना गहू येणार. आणि म्हणूनच तो प्रेम खरं तर अगदी तुझ्याकडून मिळतोय हे अगदी त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून निश्चितच सांगितलं. मी सुनबाई तदनंतर चला 5 जणी पाटील, माझे व्याही आदरणीय शंकरशेठ म्हात्रे, माझे ज्येष्ठ दादा शिवदासजी पालकर, माझ्या सौभाग्यवती. इथे वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात सगळ्यांचं वर्णन करतो. माझे मोठे ज्येष्ठ दादा दोन्ही, सर्व माझे चुलत भाऊ, माझे मुंबईकर कुटुंबीय, मला ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलं असे माझे सर्व वेशवी ग्रामस्थ मंडळ आणि इथे काही वर्षापुरते का होईना परंतु मी जिथे राहतो ते कोपरलीचे ग्रामस्थ मंडळ आणि माझे सर्व दोन्ही उपस्थित व्याही आणि सर्व नातेवाईक मित्रमंडळी, माझे सर्व नातेवाईक आहेत त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि वेळेअभावी मला बरंच काही बोलायचं होतं परंतु वेळेअभावी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. ज्या ठिकाणी अगदी छोटी लेकरं नातवंड आहेत त्यांच्यासाठी हा केक निमित्त आहे फक्त त्यांच्या अभिष्ट चिंतनाचा. 29 मार्च बरोबर ना, 29 मार्च 1959 जन्मदिवस असावा. म्हणजे कालच ज्यांचं अभिष्ट चिंतन झालंय. तुम्ही एवढ्या संख्येत काल नव्हतात. इथे दिगंबर कडू दिसतात. अनेक चेहरे खरं तर आहेत मी ज्यांचा उल्लेख शुभेच्छा देण्यासाठी आल्यानंतर करेन. गणेश प्रसाद गावंड आहेत त्याचबरोबर आदरणीय साईनाथ रामदास गावंड सर आहेत. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरा मुख्याध्यापक. चला लगेचच आपण सर्वांनी औक्षण करायचं आहे. फक्त 5 जणी एकत्र या म्हणजे सगळ्या जणींनी एकत्र केली तरी चालेल. फोटोसाठी समिधा हल्ली कुंकवाचं औक्षण करतायत, अक्षतांचं औक्षण करतायत. तदनंतर साऊंड ऑपरेटर तयारीत राहतील. प्रतीक एक छानसं बर्थडेचं कारण कालचा वाढदिवस
एवढ्या लोकांसमवेत आपण आता छान साजरा करणार आहोत. मला वाटतं स्टुडंट म्हणून योगिताई या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत असणार आहे. एस मुंबईकर, DS पाटील सर म्हणजे बजाज चेतक गाडी. आमचे मामा आणि मावशी कुटुंबीय सगळे, की आमचे वडील वारल्यानंतर एक थोडीशी आम्हाला आयुष्यामध्ये एक जी दिशा आहे ती दाखवण्याचं काम माझ्या 5 मावश्या आणि माझे 6 मामा, या सर्व मामांपैकी मामांची मुलं आहेत सगळे आलेली, ह्यांनी देखील मला सहकार्य केलेलं आहे. आणि आमचे इथे गुरुवर्य हिराजी पाटील गुरुजी म्हणून आहेत, की त्यांनी, आणि असे भरपूर नावं आहेत, मी आता नावं नाही घेत, परंतु त्यांनी एक सोशल क्लब वेशवी गावामध्ये आमच्या चालू केला होता. आणि त्या चालू केलेल्या सोशल क्लबच्या नावाने मोफत सर्व गावातील विद्यार्थ्यांना सुजान केलं. खरोखर या वेशवी गावामध्ये असं एक मोफत क्लब होतं की जे कित्येक वेशवी गावातील आमचे सर्व मुंबईकर, पाटील किंवा अन्य कुटुंबीय जे आहेत यांना घडविण्याचं काम या गुरुवर्यांनी केलं. त्यांना सुद्धा मी सलाम करतो. उत्सव मूर्ती पाहू शकाल. केकचा सेटअप किती छान. गणिताचे शिक्षक म्हणून स्केल पाहायला मिळतोय. विज्ञानाचे शिक्षक म्हणून परीक्षा नाल्या, चंचू पात्र, अनेक आम्ल, लिटमस पेपर, या सर्वांचा लवाजमा त्या केक वरती आहे. संकल्पना कुणाच्याही ठाऊक नाही, पण मला आवडली. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. प्लीज आपण या ठिकाणी आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. येस, सर्वजण जेवणासाठी जाते. नामदेव शेठ तुम्ही बसून राहा. त्यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्राचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती टाकलं जातोय. पिंजरा चित्रपटानं शिक्षक शिकविलाही, पण इथे आज तादायक शिक्षणाची अपरंपार सेवा करणारे अनेक शिक्षकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. PP खारपाटील एज्युकेशन संस्थेचे परशुराम दापू खारपाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, तदनंतर शिंदे मॅडम, शिंदे सर यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जातील. शशिकांत मुंबईकर की परत एकदा इथे पाहू शकाल. सन्माननीय उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून थेट जायचं आहे आपल्याला. येस, पहिल्या मजल्यावरती आपल्याला स्नेहभोजन दिलं जाईल. एकनाथजी मुंबईकर असतील, तदनंतर शशी मुंबईकर, वैजनाथ मुंबईकर, तुमचे प्रोप्रायटर ओनर दिलीप पाटील यांची शुभ उपस्थिती आपल्याला. रवी पाटील शिवसेनेचे शाखा प्रमुख, महेंद्र ठाकूर यांची उपस्थिती. गणेश प्रसाद या ठिकाणी पांडुरंग. आपण सर्वांनी जेवल्याशिवाय कार्यक्रमातून प्रस्थान करू नये ही महत्वपूर्ण सूचना आहे. हे खरं तर अगदी पितातुल्य काका आहे. ज्या काकांना वडिलांनी एवढंच प्रेम दिलं, किती भारूड अशा अनेक प्रकारची परंपरा जोपासणारा वेशवी गाव. आणि या वेशवी गावातील एक उत्सव मूर्ती नाव आहे. पण विनंती असेल येस, हरिदास दादांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रामनाथजी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छा स्वीकारताना उत्सव मूर्ती जरी दिसत, वैजनाथ मुंबईकर यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. उत्तम चालक म्हणून खरं तर या स्कूल बस मधून मुलं सुरक्षित प्रवास करतायत. या ठिकाणी PP मुंबईकर, पदाजी पांडुरंग मुंबईकर, सदाशिव मुंबईकर मोठे दादा आहेत, भ्राता आहेत. आणि आज दिल्लीच्या रस्त्यासाठी छान योगदान राहिलं त्यांचं आमच्या शब्दाखातर. आणि मग त्यांच्या मशिनरी अनेक, बऱ्याच दिगंबर कडू, अनेक भजनांमध्ये टाळांची किणकिण, अनेक विभाग सोहळ्याप्रसंगी मंगलाष्टक हे ज्यांच्या माध्यमानं
आणि या ठिकाणी महेश गावल सर यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। गायन क्षेत्रातील हे एक रसायन आहे आणि 7 व्याही आहेत। हे सर्व मला वाटतं मोकल की ठाकूर परिवार, ठाकूर परिवाराचे सर्व व्याही आज येस संविधाकडे त्यांचे काम खरं तर कौतुक आहे। एकविरा बँक्युट अपेक्षा पाटील आणि तदनंतर जयंत कडू यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। राजेश पाटील आणि अपेक्षा पाटील, देवीदास मुंबईकर मोठे दादा आहेत, ज्येष्ठ सहोदर सक्षम साऊंड सिस्टीम मेहुणे खरं तर अगदी यांना घाटावरती पाहुणे असं म्हटलं जातोय, दाजी असं म्हटलं जातोय। आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कोपरोली मतदार गट त्यांच्याकडून आता शुभेच्छा दिल्या जात आहेत। झेडपी मेंबर महेंद्र ठाकूर, हिराजी येस हिराजी गुरुजींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि निश्चितच मार्गदर्शक मुख्य आणि योग्य असं स्वामी विवेकानंद छान अरुणजी मुंबईकर यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ, मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र येस शिवबंधनातील हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आखाड्यातील आणि तदनंतर ही माझी विद्यार्थिनी येस योगिता बाबूराव नाईक, येस पाटील आणि आज दोघांनाही एका शॉल मध्ये हे उबदार आहे, मायेची आहे तेवढीच प्रेमाची आहे। सरपंच म्हणून वेश्वी ग्रामपंचायतीला सेवा दिली, त्या सेवेप्रती दिला जाणारा हा माजी सरपंचांच्या निश्चित श्री सेवा जी नित्य नियमानं उपासनेत आहेत किंवा स्मरणात आहेत। तर देवांश पैठणी या पैठणी दालनाला भेट द्या। महावस्त्रालय आहे आणि निश्चित रायगड जिल्हा परिषदेवरती आता या मित्राच्या मैत्रीबद्दल काय म्हणावं। मित्र हा ईश्वराचा दुसरा नाव असतो। खरं तर आमच्या एस मुंबईकर सरांनी ज्या गोष्टी साधना मॅडमना, सुप्रिया मॅडमना ज्या गोष्टी सांगितल्या नाहीत ना, त्या सर्व गोष्टी यांना सांगितल्या असतील। म्हणून आपली कुंडली ज्या मित्राकडे असते आणि निश्चितच ही साधना मॅडमची काकू आहे, सुप्रिया मॅडमच्या काकू आहेत। काकू म्हणजे काय आईच आधी आज पाहू शकाल। तसं पाहता प्रत्येक लेकीचं माहेरच्या माणसांवरती, माहेरची मंडळी माहेरची परिस्थिती कशी असते तरी प्रत्येकीला फार ज्याचा अभिमान असतो। या ठिकाणी सुरेश पाटील येस या ठिकाणी जावई परिवाराकडून हॅलो, माझा चुलत काका आहे, तो BSc ला आणि मी अलिबाग कॉलेजला BSc ला। मला इथे फक्त कौतुक ॲज अ लेडीज म्हणून काय करावं असं वाटतं त्याच्या कामाचं, तर त्याने नवदुर्गांचा जो सन्मान केलाय तो कौतुकास्पद आहे। खूप आवडला मला तो त्याचा सामाजिक उपक्रम। धन्यवाद। येस सुरेश गावल आता या साडू कंपनीकडून शुभेच्छा आहेत। व्हॉट्सअप तर तुम्ही कोयसो पेन एज्युकेशन, सुधागड एज्युकेशन, किती संस्था आहे तो आणि आमचे सर कोकण एज्युकेशन। आमच्याही लाईफ मधील 9 वर्ष आम्ही कोयसोला शिक्षण घेतलं। एकविरा बँकेटमध्ये वेश्वी ग्रामपंचायतीच्या माझे उपसरपंच बलिराम मुंबईकर आणि त्यांच्या सौ मुंबईकर वहिनी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जातात।
या ठिकाणी राजाराम शेठ मुंबईकर यांचे सुपुत्र, खरं तर एस एस मुंबईकर या मुंबईकर आणि बाबूराव मुंबईकर या ठिकाणी आपण ज्येष्ठ बंधू. प्रमिलाताई मुंबईकर माझी नगरसेविका पनवेल महानगरपालिका आणि निश्चितच कामगार नेते आहेत. विनायक मुंबईकर आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत, त्याबद्दल त्यांचेही आभार. तुम्ही पाहू शकाल गोल्डन पॅलेस मध्ये युनियन अध्यक्ष विनायक मुंबईकर आणि प्रवीणाताई खरं तर नगरसेविका या ठिकाणी आली. हे खरं तर अगदी पुतणे आहेत, ते काकांना शुभेच्छा देत आहेत. आत्तेभाऊ आहेत. सकाळपासून ही सगळी मंडळी अगदी कौटुंबिक सोहळ्यात आहेत आमच्यासोबत. काहींनी छान परत एकदा तयारी करू गलत या ठिकाणी आहेत. आणि इथे वाचे म्हणून सुधीर मुंबईकर यांच्याकडून आता शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता सुगेंद्र म्हात्रे, दिनेश पाटील शिक्षकेतर कर्मचारी आहेत. व्याही पद्माकर पाटील सेवापूर्तीच्या लक्ष शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय जितेंद्र सपत्नीक विथ फॅमिली आणि तदनंतर अजितराव हे सुद्धा मेहुणे आहेत. म्हात्रे परिवाराकडून शुभेच्छा. लक्ष माध्यमिक शाळा मोर्याचे सर्व शिक्षक, नागमोती सर असतील, सुगेंद्र म्हात्रे सर असतील, दिनेश पाटील आहेत, हे नॉन टीचिंग स्टाफ आहेत, मनोज म्हात्रे, साईनाथ गावण, अरविंद पाकडकर सर यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सेवेची ठाई तत्पर सुधीर शांताराम मुंबईकर, सहज सुंदर निरामय समर श्री सुधीर शांताराम मुंबईकर. जसा धरणीस लाभावा नैसर्गिक साज शृंगार, मूर्ती साकारण्याचा उत्सुक असे मूर्तिकार. जगावे कसे, फुलावे कसे, घडवावे कसे, बहरावे कसे, बोलावे कसे, जणू श्रवणीय सप्तसुर श्री शांताराम सुधीर शांताराम मुंबईकर. शिस्तप्रिय, चाणाक्ष, तंत्रस्नेही, अनधीर गंभीर, बहुरंगी नव्हे तर इंद्रधनुषी सप्तरंग. विद्यार्थ्यांचं लाभे शारदामय नजर, कधीही न संपे असा तेजोमय बहर श्री सुधीर शांताराम मुंबईकर. बोलणे असे की भरावे उदर, उत्तुंग असे की जणू शिखर, अथांग असे की भासतो सागर. विद्यार्थ्यांच्या प्रगतीस नेहमीच आतुर श्री सुधीर शांत. सन्माननीय प्रकाशजी मुंबईकर येथे त्यांचं सुद्धा आम्ही. त्यानंतर ज्ञानदेव पाटील सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री सुधीर मुंबईकर सर यांच्या निवृत्त समारंभाकरता उपस्थित सर्वच मान्यवरांचे सन्माननीय श्री जगदीशजी मारुती ठाकूर साहेब यांच्या हस्ते श्री सुधीरजी मुंबईकर यांचा सत्कार होत आहे. 36 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास आणि त्याने समोर सन्माननीय संतोषजी पोटे साहेब माजी सदस्य, सन्माननीय वर्तक सर यांच्या हस्ते सुद्धा आज सामाजिक कार्यकर्ते अश्विन भाऊ, अश्विन म्हात्रे आणि सुरेश पाटील यांच्या हस्ते श्री सुधीरजी मुंबईकर यांचा सत्कार संपन्न होत आहे. उत्कृष्ट समालोचक निवेदक म्हणून जे कीर्तिरूपाने प्रसिद्ध आहेत असे डाके साहेब यांच्या हस्ते
सन्माननीय मेवणे सुधीरजी मुंबईकर यांचे मेवणे हरीशजी म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा उचित असा सत्कार होत आहे. 36 वर्षाचा असा हा प्रदीर्घ प्रवास. भाऊ त्याचप्रमाणे सैन्यात गावण सर यांच्या हस्ते सुधीरजी मुंबईकर यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. श्रद्धा त्याचप्रमाणे जावई आणि त्यांचे सोयरे एकनाथजी सोहळा संपन्न होत आहे. शून्यातून विश्व कसे निर्माण करावे यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरजी मुंबईकर समजून आले आहे. सन्माननीय परशुरामजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते आजच्या शुभेच्छा मूर्तींचा सत्कार सोहळा इथे संपन्न होत आहे. त्या सत्कार करण्यात येत आहे. राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न असे हे भावांचं नातं त्यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न होत आहे. अनेक मान्यवर इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. मुंबईकर परिवारातर्फे मी त्यांचा वाघमारे आणि जितेंद्र वाघमारे, सुनील वाघमारे, छोटे बंधू सुनीलजी वाघमारे आणि विद्या गावण मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्या सुद्धा इथे त्याचप्रमाणे त्यांचे मोठे बंधू विलासी मुंबईकर आणि साधना सन्मान्य सुधीरजी सहज सुंदर निरामय समर श्री सुधीर शांताराम मुंबईकर. जसा धरणीच लाभावा नैसर्गिक साज शृंगार मूर्ती साकारण्यास उत्सुक असेल अशी ही शैक्षणिक वाटचाल. प्रतीकचे मामा सन्मान्य श्री सनी सर आपल्या कुटुंबीय समेत इथे उपस्थित आहेत. नेहमीच भावाप्रमाणे सुधीरजी मुंबईकर यांच्या जीवनाच्या सुखदुःखामध्ये आनंदाने समीरजी पाटील साहेब त्यांच्या कुटुंबीय समेत इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आम्ही पूर्ण कार्यक्रमांची धुरा सांभाळलेली आहे. सन्मान्य महाराष्ट्र राज्य पातळीवर जे पुरस्काराने सन्मानित आहेत असे उत्कृष्ट समालोचक आणि सुधीरजी मुंबईकर यांचे विद्यार्थी श्री पंडितजी सर यांचं सुद्धा आम्ही मुंबईकर परिवारातर्फे निर्देश करतो. YouTube चॅनलचे प्रमुख प्रेम म्हात्रे हे सुद्धा इथे सत्कार करत आहेत. समोर थँक्यू. थांबा.